श्री स्वामी समर्थ. तर आज मी जाणार आहे ठाण्याला. ठाण्याला आमच्या लोकमत सखीतर्फे महिलांसाठी खास असा हळदी-कुंकाचा प्रोग्राम ठेवला होता. हा पण व्हिडिओ मी उशिराच अपलोड करते. सॉरी त्यासाठी. कारण की वेळ नाही मिळत त्यामुळे मला हे जमत नाही आणि एडिटिंग आणि खूप काही करावं लागतं घरातली कामं वगैरे. जसा वेळ मिळते तसा मी व्हिडिओ जो आहे तो एडिट करून, शूट करून तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज होता कोरम मॉलला. ठाण्याला म्हणजे हा मॉल आहे. तर इकडे खूप मोठा असा प्रोग्राम ठेवण्यात आला होता आणि इथे आम्हाला ड्रेस कोड दिला होता तो ब्लॅक साडीचा. तर तुम्ही ब्लॅक साडी किंवा ड्रेस काहीही घालून येऊ शकता. पारंपरिक दागिने म्हणजे आपले हलव्याचे दागिने बोलतात ना, ते वाले घालून यायला सांगितले होते. जसं तुम्हाला जमेल तुम्ही तसं तयारी करून येऊ शकता. महिलांचा इथे रॅम्प वॉक ठेवला होता. सुनेचा, सासूचा पण ठेवला होता. तर खूप छान असा प्रोग्राम झाला. स्टार्टिंगला मी जेव्हा गेली ना, तेव्हा कमीत कमी 10 ते 15 महिला होत्या. पण नंतर जेव्हा मी एक 15-20 मिनिटांनी उभी राहिली ना, तेव्हा बघितलं भरपूर गर्दी झाली होती आणि गर्दी एवढ्या भारी प्रचंड मात्रामध्ये वाढली होती ना, की तुम्ही वरती पण बघा, की पूर्ण मॉलमध्ये अशी जागा नव्हती. तर महिलांनी बघा वरती सगळ्याजणी एवढे छान नटून थटून दिसतायत. एखादी व्यक्ती आपल्याला छान नटून थटून आपल्या समोर आली की आपली पहिली प्रतिक्रिया काय असते की किती छान दिसताय. त्यामुळे जरा एकदा सगळ्या जणींचा हात असा वरती येऊ दे. सगळ्याजणी किती छान दिसताय. क्या बात आहे. परत एकदा बरं पहिली तयार. माझा आवाज पोहोचत नाहीये का? बरं, थोड्या वेळ मी तिथे पोहोचेल, काही काळजी करू नका. पण आपल्याला एखादी व्यक्ती छान दिसली की आपण त्यांना कशी प्रतिक्रिया देतो? तुम्ही कशा दिसताय? छान दिसताय. तुम्ही कशा दिसताय? अरे क्या बात आहे. बरं, मला थोडीशी जागा द्या जरा मध्ये येण्यासाठी. क्या बात आहे. थोडस मला मध्ये येऊ द्या, थोडीशी जागा द्या. मला आज इतका आनंद होतोय की साधारणतः 2 महिला एकत्र भेटल्यानंतर तिसरीचा ऐकत नाही. एवढ्या सगळ्या महिला बसल्या आणि त्या एका पुरुषाचा ऐकताय. किती आनंद आहे बघा मला. अगदी अगदी माझं वाक्य आहे. म्हणजे होतं असं की घरात आई माझं ऐकत नाही, वहिनी माझं ऐकतो. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्या सखींचं, भगिनींचं, मान्यवर पाहुण्यांचं आणि आमच्या सर्व सहकार्य करणाऱ्या भागीदारांचं इथे मनपूर्वक स्वागत आहे. महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या लोकमत सखी प्रस्तुत संक्रांत मेळावा व हळदी कुंकू समारंभ 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं मी विनीत पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. हा जो भव्य दिव्य असा उपक्रम राबवला आहे पॉवर्ड बाय रिसर्च आयू, जे आपले ID कार्ड पार्टनर सुद्धा आहे. जो ID कार्ड आपल्या सगळ्यांना मिळतो त्याचे आपले पार्टनर सुद्धा आहेत. आणि बादशाह मसाला, व्हेन्यू पार्टनर कोरम मॉल, ज्वेलरी पार्टनर सोन कलश ज्वेलरी आणि हर्बल पार्टनर तन्वी हर्बल्स यांच्या मोलाच्या सहकार्याने आजचा हा छान असा दिवस आपण साकारत आहोत. संक्रांत म्हणजे नात्यांचा गोडवा, परंपरेची ओळख आणि नव्या सुरुवातीचा हा उत्सव. आजचा हा मेळावा महिलांसाठी आनंद देणारा, प्रेरणा देणारा आणि आत्मविश्वासाने त्यांना पुढे काहीतरी आयुष्यात करावं याची एक मानाची संधी देणारा हा सुंदरसा कार्यक्रम आज लोकमत सखी मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एकदा जरा स्वतःसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. कार्यक्रमाची सुरुवात आपण संक्रांत स्पेशल रॅम्प वॉकने करणार आहोतच, पण त्याआधी आपल्या सगळ्या सखींचा तो आवाज जो बुलंदपणे आपण नेहमी साकारतो, प्रत्येक कार्यक्रमात आपला दणदणीत आवाज आपल्याला ऐकू येतो, तसाच तो आवाज आता पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा आहे. एकदा जरा सगळ्यांचा आवाज जोरदार येऊ द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर या संक्रांत स्पेशल रॅम्प वॉकला सुरुवात करूया आणि आमंत्रित करूया आपल्या सगळ्या स्पर्धकांना. लक्षात घ्या, जे सगळे स्पर्धक आहेत, माझ्या डाव्या बाजूने तुम्ही मंचावरती यायचं आहे. तिथून आपण स्टेजवर चालत याल. ह्या बाजूला इथे मध्ये याल. मधून आपण पुढे यायचंय. तुम्हाला जी पोज इथे साकारायची ती साकारायची आणि मग उजव्या बाजूने खाली उतरून सरळ पुढे निघायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्या स्पर्धकांना सांगतोय, जे आज सासू सून स्पर्धेत सुद्धा आहेत,
किंवा मग संक्रांत स्पेशलमध्ये सुद्धा आहेत. मंचाच्या डाव्या बाजूने तुम्हाला वरती यायचंय, मंचाच्या मुख्य भागाला यायचंय आणि उजव्या बाजूने खाली उतरायचंय. चला तर सुरू करूया का आजची धमाल? सुरू करूया का? पुन्हा एकदा आवाज, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. संक्रांत स्पेशल रॅम्प वॉकच्या सगळ्या स्पर्धकांना विनंती, आपण मंचावरती यायचं. अगं अगं सूनबाई, काय म्हणताय सासूबाई? आहेत का इथे सासू आणि सुना? आहेत का आपल्यासाठी? अगं अगं सूनबाई, काय म्हणताय सासूबाई? आगामी मराठी चित्रपटातील डिरेक्टर केदार शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि प्रार्थना बैरे आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचं स्वागत. त्यांचं स्वागत. फायनली अगं अगं सुनबाई काय म्हणतं सासूबाई ह्या मूवीचे कलाकार आणि दिग्दर्शक इथे त्यांची एंट्री झालेली आहे. आणि जेव्हा त्यांनी एंट्री केली ना, आजूबाजूची पब्लिक खूप जोरजोराने ओरडायला लागली. त्यामुळे व्हिडिओ जो आहे मी म्यूट केलेला आहे आणि मी व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला माहिती देते. यापुढे खूप छान त्यांनी असं ना भाषण आणि संवाद साधलेला आहे, तर तुम्ही नक्की ऐका, तुम्हाला बरं वाटेल. नमस्कार सगळ्यांना, थोडे मागे जा प्लीज. नमस्कार नमस्कार. आम्ही तिघं आता इथे बसलोय, ते जेवढे उभे आहेत ना त्यांच्यामुळे मागे बसलेल्या सगळ्या महिलांना आम्ही दिसणार नाही. प्लीज जरा मागे जा प्लीज. बसा, खाली बसा प्लीज. हे बघा, तुम्ही बसा, याचा आवाज आधीच बसलाय, त्यामुळे मी आता घेत नाही पाहिजे. जरा प्लीज बसा. थोडा आवाज कमी, थोडा. बसा बसा. सर्वांनी प्लीज शांत बसा, नाहीतर आपल्याला हा कार्यक्रम करता नाही येणार. बसा, शांत बसा. मी आपल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करू. आता आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करत आहोत. विसर जाळीतर्फे डॉक्टर श्रद्धा निकम. तुझ्या इशाऱ्यावरच चालते. ते बाहेर घरात काय एवढं चांगलं चांगलं म्हणतात. तुझं पण ऐकत नाही आई. सगळी सोसायटी तर तुझ्या इशाऱ्यावरच चालते. ते बाहेर घरात काय एवढं चांगलं चांगलं म्हणतात. तर माझा पहिला प्रश्न सासूबाईंसाठी असेल, म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मॅडम यांच्यासाठी. या चित्रपटातील सासूची भूमिका इतर सासूच्या भूमिकेपेक्षा कशी वेगळी आहे? सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. खूप खूप छान दिसतंय तुम्ही सगळ्याजणी. आणि संक्रांतीचा दिवस आहेत आता. काळ्या साड्या, उत्तम उत्तम दागिने घालून सगळ्याजणी नटून थटून आलाय. आणि तुम्ही येणार म्हणून मी पण नटून थटून आले. आणि ॲक्च्युली ही आहे आपली नारी शक्ती अशासाठी की तुम्ही सगळ्यांनी मिळून एका पुरुषाचा आवाज दाबून टाकलाय. मला असं वाटतं की 16 तारखेला सगळ्यांनी एकत्र येऊन आपण महिलांनी सगळे शोज हाऊसफुल करून आपला आवाज बुलंद करूया. कारण हा सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही नक्की म्हणणार की हा आमचा सिनेमा आहे. म्हणजे तुम्हाला तर केदार शिंदेंचा अगबाई अरेच्चा आवडला होता एवढा सासू. बाई पण भारी देवा, माझा झिम्मा. आणि मग आता अक्क अक्क सूनबाई नक्की बघणार ना. आपण एक काम करूया, आपण 16 तारखेला
करूया, म्हणजे मागोमाग सगळेजण बघतीलच सिनेमा. चालेल? केदार सर आवाज एक दिग्दर्शक याच्या दृष्टिकोनातून बाईच्या मनातलं तुम्हाला कळतं. हे कधी कळलं, हे कुठे कधी कळलं? नाही, मला बरेच लोक, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. मला बरेच लोक म्हणतात की मला बायकांच्या मनातलं कळतं, पण घरी बायकोला वाटतं तिच्या मनातलं मला अजिबात नाही. हे असं प्रत्येक बाईलाच वाटत असतं, आपल्या नवऱ्याला काही कळत नाही. पण एक सांगू का, मला आनंद अशासाठी वाटतो ना की अगोबाई अरेंचे असू दे किंवा बाई पण घरी देवा असू दे, असे सिनेमे करून ना मला खूप स्त्री समजायला लागली. म्हणजे अगोबाई अरेंच्या मध्ये तुम्हाला आठवत असेल तर त्याला बायकांच्या मनातलं ऐकू यायचं. बाई पण भारी देवामध्ये बायकांच्या मनातलं समजू लागलं आपल्याला. यावेळी अगोबाई अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई जेव्हा बघाल तुम्ही तेव्हा तुम्हाला कळेल, या दोन बायकांच्या मनातलं तुम्हाला कळायला लागेल. आता हे समजणं आणि उमगणं याच्यातला जो फरक आहे तो 16 जानेवारीपासून तुमच्यासमोर सादर होणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही ज्या पद्धतीने मला आजपर्यंत प्रतिसाद दिलाय, बाईपणला तर मी खरं पुरुषांसाठी सिनेमा केला होता. तुम्ही बायकांनी जेवढी गर्दी केली की पुरुषांची हिंमतच नाही झाली सिनेमा बघायला. मला माझ्या मित्रांचा फोन यायचा, आम्ही 4 लोक बसलोय, बाकी सगळ्या बायकाच आहेत. तर म्हटलं बस ते काय खात नाहीत तुला. पण हा सिनेमा संपूर्ण कुटुंबाचा सिनेमा आहे. एका बाईने दुसऱ्या बाईच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजेच, पण घरामध्ये 2 बायकांमध्ये त्या पुरुषाचं जे सँडविच होतं ना, त्याचे जे हाल होतात ना, ते सगळे हाल नाही या सिनेमात पण दाखवलेले. त्यामुळे 16 जानेवारीपासून तुम्ही प्रतिसाद द्या. आणि मला काही बायकांच्या मनातलं गुपित कळणार नाही, कारण कधीच देवी असते ना, तिला आपण फक्त नमस्कार करायचा, ती पावते, आपल्याला उमगत नाही ती कशी यायची. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एक सून जेव्हा बाळपणाचा विषय करते, जेव्हा बाळपणाचा विषय असतो, बाळणपणाचा विषय असतो, तिच्या नजरेत बाळणपण, सासूच्या नजरेतलं बाळपण, हे सासूच्या नजरेतलं बाळणपण, याच्यात फरक काय वाटतं? याच्यात फरक काय वाटतो? सगळ्यात पहिले नमस्कार. अजून एकदा मागच्यांचा आवाज नाही आला. नमस्कार ठाणेकर. आम्हाला असं वाटलं आम्ही उशिरा आलो तर तुम्ही सगळे आता थकला असाल, कोणात एनर्जी नसेल, पण इथे आल्यावर तुमची एनर्जी बघून असं वाटतंय डान्सच करायला हवा. काय वाटतं? आमचा ट्रेलर बघितला का? आवडला सगळ्यांना? आवाज ऐकू येत होता ना? नसेल येत तर स्वतःच्या युट्यूबवर जाऊन बघा, फोनमध्ये बघा ना. ट्रेलर बघितला, गाणं ऐकलंय का? अगं सुनबाईचं टायटल ट्रॅक नाही ऐकलं? त्याचे स्टेप्स नाही माहिती? तुम्ही सगळे इतके सुंदर दिसताय ना, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बघून मला नसी एनर्जी आली असं आपण सगळ्यांनी एकत्र डान्स करायला हवा ना. मग करूया ना. बसल्याच मी आणि निर्मितीताई करतो तुमच्या समोर डान्स. आणि ना मला माहिती होतं तुम्ही सगळे काळी अशी सुंदर साडी नेसून येणार आहात. खरं सांगू, सगळ्यांची साडी म्हणजे एक तुमची साडीपेक्षा तुमची वेगळी आहे, तुमच्यापेक्षा तुमची वेगळी आहे, तुमच्यापेक्षा तुमची वेगळी. सगळ्यांनी किती सुंदर साड्या नेसल्यात. वाव, खूप सुंदर दिसत आहे. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा प्लीज. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर मी देतेच, पण त्याआधी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी डान्स करायला, म्हणजे तुम्ही सगळे तिथे उभे आपण डान्स करूया ना या गाण्यावर. फिल्मचं नाव काय? काय म्हणता? सासूबाई. मग सासूबाईंना बोलव ना. काय म्हणता सासूबाई, येणार का? तुम्ही सगळ्याजणी बसल्या
एक्सप्रेशननी डान्स करणार सगळ्याजणी. माझं लक्ष आहे सगळ्यांकडे, तिकडे नाही बघू शकत आहे पण तुमच्याकडे आहे. ठीक आहे. व्हिडिओ लावा. बरं, नाचायला तयार सगळ्या नाचायला तयार. आज काय केलं? मला ना तुझं खूपच कौतुक आणि वाईट वाटतंय. तुम्ही सगळ्यांनी मिळून याचा बँड वाजवला हो. आजचा कार्यक्रम हा आपण सेल्फी काढणार आहोत. माहिती मला काय ना तुम्हा सगळ्यांना माझ्याबरोबर सेल्फी घ्यायची, आमच्याबरोबर घ्यायची, पण आम्हाला पण तुमच्याबरोबर घ्यायची आहे. सो थोड्या वेळाने मी माझ्या फोनमधनं तुमच्या सगळ्यांसोबत एक व्हिडिओ आणि सेल्फी काढणार माझ्या फोनमधनं आणि मी ते सोशल मीडियावर टाकणार. तुम्ही सगळ्यांनी पण काढा आणि मला टॅग करा, मग कोणालाही टॅग करा. करणार ना? ठीक आहे, पण त्याच्यापूर्वी आपण आपला हा कार्यक्रम